शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 19 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. त्यापूर्वी सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, मार्केटमध्ये सध्या अफरातफर आहे. अजूनही मार्केटमध्ये पाहिजे तशी पोझिशन तयार होत नाही आहे, कारण हे राज्य बळीराजाचं नाही आहे. थोडक्यात अजून रेट जो आहे वाढीसाठी साधारण 8 दिवस कमीत कमी लागतील आणि 15 दिवसामध्ये बऱ्यापैकी रेट जो आहे हा कवर होईल. काही शेतकऱ्यांचे फोनही आले की काय करावं. मी सुरुवातीलाही सांगितलं होतं मित्रांनो, 54,500 झाल्यानंतर विक्रीचा निर्णय घ्या. त्यातून ज्या शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय घेतला त्यांचे पैसे झाले. पुन्हा मार्केट रिव्हर्स आलं आहे. आता थोडंसं थांबणं गरजेचं आहे, कारण आता वाढ फार काही होणार नाही आहे, परंतु तोटा मात्र होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थांबणं गरजेचं आहे. तर काय आहे आजची परिस्थिती आणि किती वाढू शकतो बाजारभाव हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, मार्केट आज आहे 53,800 रुपये, म्हणजेच गठणचं जे मार्केट आहे 170 किलोची गठण, ज्याचा रेट असतो 53,800 रुपये. त्याच्यातून सरकी वेगळी, तेल वेगळं आणि कापूस वेगळा. तर सर्वसाधारण हा दर एक गठणचा असतो. तर गठणचा रेट 53,800 रुपये आहे, जो गेल्या 4 ते 5 दिवसापासून तसाच आहे. त्याच्यामध्ये काहीही प्रमाणात वाढ झालेली नाही आहे. तर ह्यामध्ये अजूनही स्थानिक बाजारपेठ, मोठ्या बाजारपेठ किंवा मध्यम बाजारपेठ यांच्यामध्ये देखील वाढ झालेली नाही आहे. तर सर्वसाधारण जो स्थानिक दर आहे तर तो 6,800 6,900 या प्रमाणामध्ये आहे. ज्या ठिकाणी तालुका लेव्हलच्या जिनिंग आहेत किंवा थोड्याशा मोठ्या लेव्हलच्या आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण 7,100 7,200 हा दर आपल्याला पाहायला मिळतो आहे. मोठ्या बाजारपेठामध्ये त्याच्यामध्येही आणखी 200 रुपयाचा फरक आहे. परंतु जी टॉपची बाजारपेठ आहे अकोट बाजार समिती, तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला 7,500 7,600 दर हा पाहायला मिळेल. दर वाढण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. 8-10 दिवस कमीत कमी जातील वाढीला लागण्यासाठी. तिथून पुढे रेट उचलतील. तर जो सर्वसाधारण तिथे जो दर असणार आहे हा इथून पुढे जवळजवळ 500 रुपयापासून अगदी 1,000 रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये. तिथून पुढे आणखी मार्केट थोडंसं 400-500 रुपयांनी वाढू शकतं. परंतु जो आंतरराष्ट्रीय करारांमधून जो दबाव तयार होतो आहे, त्याच्यामुळे दर जो आहे हा स्टेबल आहे, तो हलायला तयार नाही आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागणार आहे. साधारण 10 दिवस जातील, 15 दिवस जातील, 20ही दिवस जाऊ शकतात. परंतु थांबणं गरजेचं आहे, कारण या भावामध्ये जर कापूस विकला तर मग सुरुवातीलाच विकला असतं तर काय वाईट झालं असतं. अशा फिलिंग तुम्हाला येऊ नये म्हणून साधारण 15 दिवस तरी जाऊ द्या आणि मग आपला कापूस विक्रीचा निर्णय घ्या, ज्याच्यामध्ये आपल्याला कापूस दरामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल. बाकी अशाच व्हिडिओसाठी आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.